साथियो नमस्कार. आजचा विषय आहे वाढवण बंदर विषयक नुकसान भरपाई. हा व्हिडिओ मी बनवतो आहे कारण बरेच दिवस झाले काही दलाल लोक आपल्या मासेमार लोकांना फसवत आहेत. आपल्या लोकांना असं सांगितलं जातं आहे की एकेका बोटीच्या मागे तुम्हाला 1-1 करोड 2-2 करोड रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये बिचारा तांडेल जो काही आहे हा फसतो आहे. पण हा व्हिडिओ मी त्या सगळ्या लोकांसाठी बनवतो आहे की जे सगळे तवांना बळी पडले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जेवढे नातेवाईक आहेत जे प्रत्यक्ष मासेमारीमध्ये आहेत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण हा प्रश्न फक्त त्यांच्या जगण्या मरण्याचा नाही आहे, हा प्रश्न आपल्या संपूर्ण समाजाचा आहे. हा प्रश्न त्या गरीब महिलांचा आहे ज्या दररोज हातावर आणून पाण्यावर खातात. त्यासाठी मी खास आज आलेलो आहे एका बोट बिल्डिंग यार्डमध्ये. सर्वप्रथम सगळी शासकीय GRची माहिती घेण्याच्या अगोदर ह्या एका बोटीची किंमत किती असते हे जाणून घेऊयात. तर ही आहे NB फायबर नावाची कंपनी. ह्या सर्व बोटी तुम्ही पाहू शकता, माझ्या मागे सगळ्या बोटी बांधतायत. दादा नमस्कार. तुम्ही बोट बांधताय की बोट घेतली आहे? मला सांगा, ही आपल्या बाजूला जी बोट उभी आहे तिथे ती संपूर्ण तयार झाल्यानंतर किंमत किती असते त्या बोटीची? किंमत जाते 50 लाखाच्या वर जाते. एकदम फुल्ली लोडेड कितीपर्यंत जाते? पूर्ण लोड हां, जाते 80 पर्यंत 90 पर्यंत जातं. 80-90 पर्यंत जाते. तुम्ही बोटी बनता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर का एवढी मोठी बोट एखाद्याची बंद करायची असेल सरकारला आणि ते सरकार जर का तुम्हाला 6 लाख रुपये देणार असेल नुकसान भरपाई, तर ही नुकसान भरपाई त्या बोटवर मित्रांनो, हसायला येईल पण खरंच ही हसण्याची गोष्ट नाही आहे, गोष्ट खूप गंभीर आहे. कारण नुकसान भरपाईच्या नावावर सरकारने जी चेष्टा चालवलेली आहे ती आपल्या लोकांपर्यंत कळली पाहिजे. तर ही आहे बोटीची किंमत. नुकताच आपण जाणून घेतलं की एका बोटीची किंमत कमीत कमी 25 लाखापासून ते जास्तीत जास्त 1.5 करोड रुपयापर्यंत असू शकते. आता शासनातर्फे जी काही नुकसान भरपाई आपल्याला दिली जाणार आहे त्याचा GR मी तुम्हाला दाखवतो आहे. व्हिडिओच्या पुढे तुम्ही पहा, मी GR डिस्प्ले करीन. त्या GRमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपला एखादा प्रकल्प आल्यानंतर त्या प्रकल्पाचं मासेमारांमध्ये 6 श्रेणींमध्ये वर्गीकरण केलं जाणार आहे. 6 श्रेणी कुठल्या? तर C1 to C6. C1 म्हणजे जे अगदीच प्रकल्प कक्षामध्ये राहत आहेत आणि ज्यांना कधीच मासेमारी करता येणार नाही अशी लोकं, म्हणजे जी लोकं आत्ताच्या घडीला वाढवण आणि डहाणूखाडी वरोर ह्या पट्ट्यातली जी काही लोकं आहेत ज्यांना कधीच मासेमारी करता येणार नाही आहे कारण ते मूळ प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहेत, तर अशा लोकांना दिली जाणारी नुकसान भरपाई शासकीय GRनुसार फक्त आणि फक्त 6 लाख रुपये आहे. आता तुम्हीच सांगा की एवढी 25 लाख रुपयापासून ते 1.5 करोड रुपयाची बोट आम्ही बंद करायची आणि त्याला नुकसान भरपाई किती देणार? तर फक्त आणि फक्त 6 लाख रुपये. त्याच्या पाठोपाठ C2 कॅटेगरी दुसरी एक कॅटेगरी आहे. तर C2 कॅटेगरी काय म्हणते की प्रकल्पाच्या क्षेत्रापासून 500 मीटरच्या अंतरावरती जी काही गावं असतील ती, तर त्याच्यामध्ये साधारणतः जी काही जर काही नुकसान भरपाई असेल तर 500 मीटरच्या अंतरामध्ये जे काही बोटी असतील तर त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे फक्त आणि फक्त 4 लाख रुपये. त्याच्यानंतर C3 नावाची एक कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये हाताने जे काही लोक मासेमारी करतात, तर अशी लोकं, तर हाताने मासेमारी करणाऱ्या लोकांना फक्त आणि फक्त 2 लाख रुपये दिली जाणार आहे. ते पण कुठे? फक्त आणि फक्त प्रकल्प क्षेत्रामध्ये जी काही लोकं राहतात तीच. या GRनुसार सातपाटी, नवापूर, मुरबा, उच्छळीदांडी इत्यादी गावांना कोणतेही नुकसान भरपाई मिळणार नाही, कारण JNPTने ही गावे प्रकल्पबाधित म्हणून दाखवलेलीच नाहीत. त्याच्यानंतर काही बोटी समजा आता ते लोक डहाणूखाडीला जर का एक मासेमारी जेटी नुकताच प्रस्तावित होती असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ काय? तर डहाणूला मासेमारी जेटी बांधल्यानंतर कदाचित डहाणूच्या लोकांना हे लोक प्रकल्प बाधित नाहीत किंवा अंशतः प्रकल्प बाधित आहेत असं घोषित करण्याचा JNPTचा डाव दिसतोय. कारण अंशतः जर बाधित त्यांना केलं तर फार तर त्यांना 1 लाख रुपये देऊन सगळी नुकसान भरपाई रफादफा करण्यात येईल. कारण त्यांनी C4 ह्या कॅटेगरीमध्ये म्हटलेलं आहे की जे मासेमार इथनं लांब राहतात, म्हणजे प्रकल्पा कक्षेपासून लांब राहतात किंवा त्यांना वळसा घालून जावं लागेल कारण वाढवण बंदर परिक्षेत्रामध्ये
जवळपास 100 चौरस किलोमीटरचा परिसर हा नो फिशिंग असणार आहे. नो फिशिंग म्हणजे तिथे कुठल्याच प्रकारचं तुम्हाला जाळी मांडता येणार नाही आणि मासेमारी बोटी वगैरे फिरवता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पूर्ण बंदराच्या कक्षांना वळसा घालून 100 लांब जावं लागेल, म्हणजे 100 चौरस किलोमीटर क्षेत्र सोडून लांब जावं लागेल. तर जर का आता हे लोक म्हणतात की आम्ही मासेमारी जेटी देतोय, तर ही जेटी जर घेतली तर भविष्यात असंही होऊ शकतं की जे काही बोटींना इथून लांबपर्यंत जायला लागेल वळसा मारून, त्यासाठी 1 लाख रुपये तुम्हाला नुकसान भरपाई देऊ, असं त्यांचं धोरण आहे. म्हणजे C4 कॅटेगरीमध्ये तुम्हाला ठेवण्यात येईल डहाणूखाडीच्या लोकांना. तुम्हीच विचार करा की काय नंतर भविष्यात वाढवून ठेवलं आहे. त्यानंतर C5 नावाची कॅटेगरी आहे की पाण्यातील गढूळता, जर का प्रकल्प बांधकाम करत असताना जो काही गढूळपणा येतो त्याच्यामुळे मासेमारी बाधित होते, आणि अशावेळी जी काही मासेमारी बाधित होणार आहे तर त्यासाठी फक्त दिले जाणार आहेत काय तर 50,000 रुपये. आणि C6 नावाची कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जाळी फाटली तर. आता जाळी कुठे फाटणार आहे हे त्यांनी काही स्पेसिफाय केलेलं नाही आहे की बाबा प्रकल्पाच्या कक्षेमध्ये की प्रकल्पाच्या बाहेर. आता मी आणखी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की वाढवण बंदर सुरू झाल्यानंतर कशाप्रकारे मोठमोठ्या बोटी येणार आहेत आणि त्यामुळे आपली संपूर्ण किनारपट्टीचीच मासेमारी बाधित होणार आहे पालघर जिल्ह्याच्या, पालघर तालुक्याच्या, शिवाय वसई तालुक्याच्या ज्या काही बोटी आहेत झाई ते वसईपर्यंतच्या, ह्या सर्व बाधित असणार आहेत. पण जाणून बुजून ह्यांना फार कमी आखून दाखवला जातं आहे आकडा. तर कृपया करून ती जे फॅक्ट चेक आहे की बोटी कशाप्रकारे वाढणार आहेत, काय आहेत, त्या संदर्भात एक मी व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, तो कृपया तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा. ठीक आहे. आता मला सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो, जे काही दलाल लोक आपल्या मागे फिरत आहेत आणि सांगत आहेत की तुम्हाला 1 करोड रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे प्रत्येक बोट बंद करण्याची, तर ह्या संपूर्ण भूलथापा आहेत. कृपया करून ह्या भूलथापांना बळी पडू नका आणि स्वतःचं आणि आपल्या समाजाचं नुकसान करून घेऊ नका. कारण तुम्हाला त्यासाठी मी हा GR दाखवतो आहे, कृपया करून तो GR नीट वाचा. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 6 कॅटेगरायझेशन केलेलं आहे मासेमारांचं, C1, C2, C6, C2 पासून ते C6 पर्यंत. आणि या कॅटेगरी काय आहेत ह्या तुम्हाला मी सांगितलं आहे की कशा प्रकारचं तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक बदमाशी अशी सुरू आहे की सरकार आपल्याला जी काही नुकसान भरपाई द्यायची घोषणा त्यांनी केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपलं वार्षिक उत्पन्न किती ह्याच्यावर त्या लोकांनी नुकसान भरपाई काढली आहे. आता शेतकऱ्याला जेव्हा तुम्ही नुकसान भरपाई देता तेव्हा तुम्ही हे बघता का की एखादा शेतकरी शेतामध्ये गांजा लावतोय तर त्याला जास्त उत्पन्न, मग त्याला जास्त नुकसान भरपाई, आणि एखादा शेतकरी बिचारा गरीब शहाणेपणाने शेती करतोय, भात लावतोय, तर त्याला वेगळी नुकसान भरपाई. त्याला तुम्ही त्याच्या उत्पन्नावरती नुकसान भरपाई देतात की त्याला तुम्ही त्याच्या जमिनीवरती नुकसान भरपाई देतात. तर हे इथे गाडं अडलं आहे. आणि त्याच्यामध्ये पुढची गोष्ट अशी आहे की नुकसान भरपाई कोण प्रकल्प बाधित असणार आहे हे आपण नाही ठरवणार आहेत, हे JNPT ठरवणार आहे की कोण प्रकल्प बाधित होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे उद्या जर का प्रकल्प आला तर बाधित मासेमार कोण आहेत हे आयडेंटिफाय JNPTने करायचं. मग तुम्ही किती पण उरबडवून सांगितलं की बाबा आमचं नुकसान होणार आहे, काय होणार आहे, तरी JNPT ऐकणार नाही. हे असंच झालेलं आहे. JNPTच्या क्षेत्रामध्ये ज्या मासेमारांचं नुकसान झालं त्यांना शेवटी NGTमध्ये जायला लागलं. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना सिद्ध करावं लागलं की आमचं नुकसान झालं आहे, आणि त्यानंतर कोर्टाने NGTने सांगितलं की खरंच यांचं नुकसान झालं आहे आणि JNPT तुम्ही तुमची जबाबदारी झाडू शकत नाही अशा प्रकारे. आणि त्या कोर्टाने फटकारल्यानंतर सुद्धा JNPTने वरती त्याला आव्हान केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती मोठा अन्यायावरती अन्याय आपल्याला पुढे सहन करावा लागेल जर का ह्या भूलथापांना बळी पडलो तर. या अशा बदमाशींपैकी आणखी एक बदमाशी सरकार किंवा JNPT करते आहे, तर ती म्हणजे कुठली, तर कृत्रिम भित्तिका. तुम्हाला सांगेन की आता तो GRच मी तुम्हाला दाखवतो, ज्या GRमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्या GRनुसार मासे आणि मासेमारांचे नुकसान JNPA प्रशासनातर्फे होणार आहे. म्हणून त्यांच्याकडून 1,000 करोड इतकी रक्कम राखीव ठेवून तिचा उपयोग कृत्रिम भित्तिका, मासे सुकवण्यासाठी धक्का, मासेमार जेट्टी इत्यादी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी केला जाणार आहे, ज्यात प्रत्यक्षात JNPA समोर न येता फिशरीज डिपार्टमेंट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यासारख्या यंत्रणांकडून ते उपक्रम राबविले जाणार आहेत. स्पष्ट म्हटलं आहे की जी काही कृत्रिम भित्तिका वगैरे बनवायचे आहेत किंवा मासेमारांसाठी प्लॅटफॉर्म बनवायचे आहेत, मासे सुकवण्याचे प्लॅटफॉर्म किंवा किनाऱ्याला असलेलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहेत ते खरं तर महाराष्ट्र सरकार नाही उभं करणार आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून JNPT उभं करणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही JNPTला विरोध करणार नाही, पण जेव्हा आपण कोर्टामध्ये गेलो का JNPT म्हणणार
की हो ना बाबा, मासेमारांचं नुकसान होणार आहे तर आम्ही हे अशा प्रकारचं तुम्हाला जेट्टी अलाइड बनवून दिलेली आहे आणि कृत्रिम भित्तिका माशांवरती जे काही होणारे परिणाम आहेत त्यांच्यासाठी कृत्रिम भित्तिका पण बांधलेला आहे. मग तुम्ही आणखी विरोध का करतात? आणि त्यात आणखी अशा प्रकारचं जर तुम्हाला सुविधा दिली तर आता माझ्या माहितीप्रमाणे जे काही गव्हर्नमेंट रिपोर्टर्स म्हणत आहेत की संपूर्ण वाढवण क्षेत्र आणि डहाणूखाडीचं जे क्षेत्र आहे हे पोर्ट लिमिटच्या आतमध्ये आहे आणि पोर्ट लिमिटचा संपूर्ण आतमधला भाग हा नो फिशिंग झोन म्हणून डिक्लेअर ते लोक करतायत. मग तुम्ही पोर्ट लिमिटच्या बाहेर तिथे पोर्ट लिमिटच्या आतमध्ये डहाणूखाडीला जेटी बांधून करणार काय? कारण ही जेटी जर का पुन्हा तिकडे जर का पोर्ट लिमिटच्या मध्ये आमच्या लोकांना मासेमारीच करायला परवानगी नाही आहे तर मग आमची लोकं ह्या बोटी घेऊन 100 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया पार करून तिकडे जाऊन मासेमारी करणार आहेत का? आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या की हे अशा प्रकारचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण बांधून दिलं तर उद्या JNPT हे साहजिकच म्हणेल की आम्ही त्यांना त्यांची मासे खोल समुद्रात जायची सोय करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही प्रकल्प बाधित असं म्हणता येणार नाही, कारण त्यांना आम्ही त्या बाधिताच्या GR नुसार मासेमारी अंतरापर्यंत मासेमारी क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी एक नुकसान भरपाई म्हणून ₹1,00,000 देतो. म्हणजे आधीच नुकसान भरपाई थोडकी, त्यात अधिक किती थोडकी करता येईल याची संपूर्ण जबाबदारी शासनाने आणि या सायंटिस्ट लोकांनी केलं आहे. खरं तर ही मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं की हा जेव्हा GR बनवण्यात आला त्या टायमाला 30 गव्हर्नमेंट सायंटिस्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, पण 3 मासेमारसुद्धा याच्यामध्ये नाहीत. मग हे जे काही नुकसान भरपाईचं जे काही तुम्ही GR बनवलेलं आहे, जो प्रत्यक्ष मासेमारी करतोय त्याला चांगलं माहिती असणार आहे की या सायंटिस्ट लोकांना चांगलं माहिती असणार आहे? त्याच्यामुळे मित्रांनो, जे काही दलाल लोक फिरतायत आणि म्हणतायत की तुम्हाला एकेका बोटीच्या मागे 1-1 करोड रुपये मिळणार आहेत, या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. आणि आपल्याला आपलं घरदार, आपली मासेमारी, आपला समुद्र वाचवायचा आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, समुद्र छापता येत नाही, जमिनी छापता येत नाही, पैसा छापता येतो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट उद्या कितीही पैसा छापेल, पण उद्या तुम्ही समुद्र छापू शकणार आहेत का? नाही ना. उद्या तुम्ही जमिनी छापू शकणार आहेत का? नाही. आणि त्या गोष्टी अनमोल आहेत आणि त्याचं मोल आपण जाणलं पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी आपला संघर्ष, आपला लढा चालूच ठेवला पाहिजे. धन्यवाद.